शेतकरी ते कृषी उद्योजक होण्याचा एक यशस्वी प्रवास. उद्योग धंदा केल्याशिवाय काही शक्य होणार नाहीये. पहिल्या पुस्तकाचे त्यांचे 5,000 प्रती ऑलरेडी विकल्या गेलेल्या आहेत. त्यासाठी एक मोठं कौतुक आणि अभिनंदन. त्याच्या 10 पट लोकांपर्यंत हे पुस्तक जाईल. स्वप्न आहे पण दुसरं काही दिसत नाही. फायनान्स मॅनेजमेंट पहिला पिलर आहे. उद्योजकता हा मानसिकतेचा विषय आहे. परंतु एका बैठकीत पुस्तक वाचून पूर्ण करण्या इतकं रंजक ते पुस्तक होतं. हाताखालला पुष्कळ विद्यार्थी लागतात, हाताला फार कमी लागतात. बाकीचे विद्यार्थी गेले हा हाताला लागला. देवेंद्रच्या पुस्तकाविषयी मला आतापासूनच उत्सुकता लागली. विद्यार्थ्याच्या शिक्षण संपल्यानंतरच्या आयुष्यातली प्रगती बघण्यात गुरुला जो आनंद होतो ना, तो मी उपभोगतो. हा सगळा अतिशय रंजक स्वरूपातला प्रवास या पुस्तकात दिलेला आहे. त्यांना त्यांच्या करिअरच्या बाबतीत पडलेले प्रश्न हे आमच्या समोर दिसतात. शिक्षण झाले, सगळ्या गोष्टी आहेत, पण पुढे काय करायचं हा प्रश्न सगळ्यांच्या समोर दिसतो. अशा वेळी तरुणांनी व्यावसायिकतेकडे वळलं पाहिजे. भारत म्हणून एक स्वतः मॅन्युफॅक्चरिंग हब बनू शकतो, त्या दृष्टिकोनातून आम्ही हा पुस्तक लिहिण्याचा प्रपंच केलेला आहे. विकसित भारताची निर्मिती व्हावी या कार्यात माझा थोडासा का होईना वाटा राहावा या दृष्टिकोनातून या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे. आपल्याला या पुस्तकातून कृषी उद्योजकतेचा प्रवास घडणार आहे. आपला स्वतःचा व्यवसाय यशस्वी कसा करायचा